पुन्हा एकदा सीमारेषेबाहेर चौकार. अतिशय फलंदाजी करतोय तो शांताप्पा, ज्याने परेलच्या ग्राउंडवरती एक धाव. संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 11. पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 3 चेंडू 11 धावा. चांगलं प्लेसमेंट त्या ठिकाणी. एक धाव. धावसंख्या झाली आहे ती 12. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या झाली आहे ती 14. पाच पाच. फलंदाजीसाठी आलाय तो अनुज. स्ट्राईकला येतो शांताप्पा. सुंदर असा लेग साइडच्या दिशेने मारलेला चौकार. राजकुमार गोलंदाज. पहिल्याच चेंडूवरती चौकार मारलाय तो शांताप्पाने. अतिशय चांगली फलंदाजी करताना त्या ठिकाणी
आणि पुन्हा एकदा असा मारलेला फटका. एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची वाढती धावसंख्या झाली होती 24. यावेळेस मात्र अक्षयच्या बॅट आणि पुन्हा एकदा चौकार. सुरेख फलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच. पहिलं षटक चालू आणि शेवटचा अखेरचा चेंडू स्ट्राईकला आहे तो अक्षय. पाहू काय करतोय अक्षय. आणि चांगला गोल बॉल त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू. 2 षटक संपल्यानंतर मात्र संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 32 धावा. या ठिकाणी ट्रेझरर कॉम्रेड कार्लेकर यांचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी व्हॉलीबॉल सामन्याचं प्रशिक्षक म्हणून काम पाहतात ते रामभाऊ थरकुडे. गोलंदाज नेम महेंद्र मीना. स्ट्राईकला आहे तो मारण्याचा प्रयत्न होता. झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू होता तो डगलस मर्लियर. तो शॉट मारण्याचा प्रयत्न होता शांतप्पाचा. सुंदर प्लेसमेंट त्या ठिकाणी आणि खराब क्षेत्ररक्षण. चौकार. चांगलं फलंदाजी. मॅच चालू असताना यावेळेस मात्र बीट झालाय तो.
रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नामध्ये. संघाची धावसंख्या झाली ती 41. बिनबाद 41 धावा. आणि पुन्हा एकदा चौकार. एक चांगली फलंदाजी दोघांची. स्कोर हुआ है 50 रन बिना कोई विकेट के नुकसान पे. चांगली अर्धशतकीय खेळी या ठिकाणी ओपनर जोडीने केली. अतिशय चांगले बॅटिंग करतात ते दोघे पण. घाट लॉबी संघाला क्रिकेट या ठिकाणी नक्कीच 1-2 विकेट्स घ्यावे लागतील, तेव्हा कुठेतरी धावसंख्याचा डोंगर तुम्ही कमी करू शकता. अन्यथा ही जर जोडी टिकली तर नक्कीच 90 किंवा 100 धावांपर्यंत पोहोचू शकतात. गोलंदाजीसाठी आलाय तो अनुज, स्ट्राईकला आहे तो शांतप्पा. या ठिकाणी अतिरिक्त धाव, व्हाईट चेंडू. संघाची धावसंख्या झाली ती 51. शॉर्ट बॉल टाकला होता परंतु काय त्याचा फायदा उठवता आला नाही. यावेळेस पुन्हा एकदा बीट झालाय तो शांतप्पा. निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 53. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना आणि पुन्हा एकदा एक चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच. पुन्हा एकदा चौकार. पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू. पाहूया काय होतंय. आणि अतिशय सुंदर कॅच. नक्कीच
नक्कीच सुंदर कॅच त्या ठिकाणी आणि शांतप्पा आउट झालाय. यानंतर होणारा सामना आणि पुन्हा एकदा चौकार. $61 run, 1 wickets loss. यानंतर होणारा सामना CNW लोणावळा वर्सेस RPF लोणावळा. दोन्ही पण संघाचे कर्णधार. आपण या ठिकाणी नाणेफेक उडवण्याकरता स्टेज जवळ यायचे. RPF लोणावळा CNW लोणावळा. फुलटॉस चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल, पाहूया. आणि दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण. संघाची धावसंख्या झाली आहे ती 65 धावा. 5वं षटक चालू त्या ठिकाणी. या ठिकाणी अतिरिक्त धाव, वाईट चेंडू. संघाची वाढती धावसंख्या झाली होती 66. आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, वाईट चेंडू. RPF लोणावळा संघाचा कर्णधार CNW लोणावळा. कर्णधार लवकरात लवकर यायचे स्टेज जवळ. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. बाईच्या स्वरूपात एक धाव घेतली आहे. संघाची धावसंख्या
चला दोन्ही संघाचे कर्णधार PWI कर्जत आणि घाट वॉरियर्स. पाच षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली होती 1 गडी बाद 72 धावा. शेवटचा आणि अखेरचं षटक. संघाची धावसंख्या झाली होती 72. या ठिकाणी कॉम्रेड उपाध्यक्ष विश्वास कुंभार साहेब, कॉम्रेड रामभाऊ थरकुडे या ठिकाणी नाणेफेक या ठिकाणी उडवत आहे. सुंदर असा मारलेला उत्तुंग असा फटका आणि सिक्सर. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, तोही पूर्ण, तिसरी धाव घेतात का पाहूया. आणि तिसराही धावेचा प्रयत्न आणि धावबाद झालाय तो अक्षय. एक चांगले फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी. आणि पुढचा फलंदाज आहे तो मावळ तालुक्यातील उत्कृष्ट फलंदाज किशोर खांडेभरट काका. या ठिकाणी PWI घाट पुन्हा एकदा फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु काय या ठिकाणी कॅच घेण्याचा काही प्रयत्नच केला नाही. एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, तोही सहज पूर्ण. संघाची धाव संख्या झाली होती 82 धावा. शेवटचं अखेरचं षटक आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पाहूया काय आहे, किती धावांचं लक्ष उभारतो तो गुड्स लॉबी संघ. सुंदर असा मारलेला हा चौकार. चांगली फलंदाजी त्या ठिकाणी किशोरच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या झाली ती 86 धावा. PWI लोणावळा घाट संघानं प्रथमतः टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला हा फटका. एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरा धाव घेतात का पाहूयात. आणि तिसराही धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र रन आउट. संघाची धाव संख्या झाली होती 88 धावा.
भागीरथ रन आउट झालाय. या ठिकाणी शेवटचा अखेरचा चेंडू. फलंदाज आहे तो बॅट्समन नाव काय आहे? मयंक. शेवटचा आणि अखेरचा चेंडू. संघाची धावसंख्या झाली ते 88. आणि सुंदर असा मारलेला फटका. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, तिसरा धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. आज चांगलं रनिंग त्या ठिकाणी किशोरचा. पाहूया काय होत आहे. पण तिसऱ्या धावासाठी धावबाद झालाय तो मयंक. संघाची धावसंख्या झाली आहे ती 90 धावा. एक चांगल्या फलंदाजी त्या ठिकाणी गुड्स लॉबी संघाची नक्कीच. या ठिकाणी घाट लॉबी संघाला विजयासाठी हव्यात त्या 91 धावा. यानंतर होणारा पुढील सामना होईल तो नक्कीच एक रंगतदार सामना होईल. विनंती आहे की जो आपला 12वा खेळाडू आहे तो समालोचन कशामध्ये लावून द्या. बॅट्समन्स नेम, बॉलर्स नेम सांगा.
हम्पर थांबा मैच। जब तक आपका 12वां खिलाड़ी यहाँ पर आएगा नहीं तब तक मैच शुरू नहीं होंगी। बॉलर्स नेम राजू स्ट्राईकला येतो राजू आणि उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो संतप्पा। उत्कृष्ट गोलंदाज संतप्पा संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक बॅटिंग मागतो संतप्पा। दुसरा चेंडू आणि हवेत मारण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। नॅशनल रेल्वे मजदूर युनियन यांच्या विद्यमानाने सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट लोणावळा भव्य टुर्नामेंट 16 या ठिकाणी पार पडत असताना आलेल्या सर्व रसिकांचे पुन्हा एकदा सरचे स्वागत। आणि हवेत मारलेला चेंडू पाहूया काय होते। एक धाव पूर्ण उत्कृष्ट फिल्डिंग झाली ना होणार साहेब एक धाव पूर्ण धावसंख्या बर धावसंख्या ती 1। स्ट्राईकला येतो महेंदर पाहूया महेंदर काय करतोय। संतपाचा बॉल हवेत मारला चेंडू पाहूया काय होते। एक धाव पूर्ण। अशा प्रकारे धावसंख्या राहती 2 उत्कृष्ट फिल्डिंग। उत्कृष्ट बॉल डॉट चेंडू निधाव चेंडू 5 चेंडू 2 धावा। अब नहीं चलेगा एक्का दुक्का तुम्हें मारना पड़ेगा छक्का। आणि उत्कृष्ट प्लेट ग्राउंड शॉट एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणि हा बॅक टू पॅव्हिलियन। साहेब आपणही आलात आपले सरचे स्वागत। राजू बॅक टू पॅव्हिलियन रन आउट। बॅट्समन काय अनुज पाहूया काय करतोय अनुज। स्ट्राइक ऑन फायर अनुज पंच म्हणून काम होते तो ताड्या आणि आमचे मित्र भाऊ आहेर। पहिला चेंडू दोन्ही समांतर व्हाईट चेंडू धावसंख्या बर 3 धावा पूर्ण। पुन्हा यांकडून अक्षय आणि या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी डॉट चेंडू। पाहूया अनुज काय करतो संघासाठी आपल्या।
मिलिंद पटेकर आपले सगळे स्वागत. आणि हवेत मारलेला चेंडू पाहूया काय होतंय. चौकार. 3 चेंडू लागीच आहे. होता आहे गडबड. पुढे मांडण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहूया काय होते. आणि झेल टिपलेला आहे. उत्कृष्ट फिल्डिंग. सौरवजी पिंपळे आपण आहात आपले सरचे स्वागत. बॉल कुठे बॉल नाही. चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये पाहिजे बलवीर. पाहूया बलवीर काय करतोय. नाही कार होईन भाऊ इथं. पहिला दिलतो ना एक बॉल मी. मला बाय भेटली सिग्नल वॉरेसला बाय भेटलेली. फुल स्टार आहे आम्ही. मी आमच्यावर आहे 100% फायनलला. पुन्हा एकदा बलवीर मारलेला ग्राउंड शॉट. पाहूया काय होतंय. उत्कृष्ट फिल्डिंग. डवळेने डावळला बॉल. उत्कृष्ट फिल्डिंग डवळे. टाळ्या. गुड्स लॉबी वर्सेस घाट लॉबी. पुन्हा एकदा पाहूया काय होतंय. हवेत मारलेला चेंडू. चेंडू फरार आणि सीमारेषा पार आणि चौकार. भाऊ विकारी भाऊ आपण आला आपल्या सरचे स्वागत. कालच्याला ज्यांनी जे बॅटिंग केली आणि प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. थोडे पाड्यांची इंजुरी झाली त्यामुळं. आणि अर्थात आमचे मित्र सन्माननीय संदीप भाऊ विकारी जिगरी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 13. 2 विकेट तंबूत परतलेले आहे. जिंकण्यासाठी हव्या त्या 24 बॉल मध्ये 78 धावा. पुन्हा एकदा शांताप्पा संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं घेऊन आलाय तो शांताप्पा. सेट ऑन फायर आणि हवेत मारलेला चेंडू. पाहूया काय होतंय. दणदणीत कणकणीत फिल्डिंग म्हणताना या ठिकाणी आणि थोडीशी गळमळ. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि पुन्हा एकदा दोनच बलवीरचा पुढे मांडण्याचा प्रयत्न पण तो असफल झालाय. आपण नाही चलेगा एक्का दुक्का तुम्हें मारना पडेगा छक्का छक्का. आणि हवेत मारलेला चेंडू. पाहूया काय होते. 1 धाव पूर्ण. अशा प्रकारे धावसंख्या झाली आहे ती 16. 83 धावाचा डोंगर उभा केलाय. आणि पुन्हा लक्ष्य मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू फरार आणि चौकार.
आयकॉन प्लेयर खंडू केदारी यांनी व्यासपीठावरती यावे. आयकॉन प्लेयर खंडू केदारी आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू लास्ट गो. आणि हवेत मारलेला चेंडू पाहूया काय होतंय. चेंडू हवेत आणि मिसअंडरस्टँडिंग जेल सोडलेला आहे. धाव संख्या झाली आहे ती 22. 18 बॉल 69 धावा पाहिजे. हमें करना है, हमें चाहना है, हमें जिंकना है. बॉलर्स नेम सांगा. हॅलो 1 2 3 4 बॉलर्स नेम. विक्रम. पाहूया काय करतोय हा आसिफचा विक्रम. विक्रम तयार. बलवीरचा पुढे येऊन मांडण्याचा प्रयत्न पण त्याला बॉल समजलेला नाहीये. आणि हा निर्धाव चेंडू स्वरूपाचा चेंडू. ऑफ साईडला मांडलेला चेंडू. पाहूया काय होतंय. एक धाव पूर्ण. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग. दुसरी पूर्ण. तिसरी घेण्याच्या प्रयत्नामध्ये फॉलिंग ऑन बॅक. कुठल्याही प्रकारचा दबाव नाही अंपरवरती. त्यालाच म्हणते हंपर. पण पुन्हा तंबूत येतोय तो. अनुज बॅक टू पॅव्हिलियन आणि चाललाय तो. बॅट्समन नेम सांगा. लोंढे काका. रामकृष्ण हरी होऊ द्या. हवेत मारलेला चेंडू पण बॅटची हाती कडा लागलेली. काका 2 धावा पूर्ण. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 12 चेंडू 61 धावा. अतिशय कडवा आव्हान आहे मित्रांनो. पण पाहूया हारकर जिंकने वाला को बाजीगर कहते. फकीर कहते. बॉलर्स नेम सांगा. राजू रस्तुके.
पुढे मांडण्याचा प्रयत्न काकांचा. पाहूया काय होतंय. एक धाव पूर्ण. उत्कृष्ट खेळी करतात ते लोंढे काका. असंच खेळत राहा, असंच खेळत राहा. अब नहीं चलेगा एक्का दुक्का, तुम्हें मारना पड़ेगा. ओनली छक्का. पुन्हा एकदा किसीकडा. पाहूया काय होते. दोघांचे बंद. चेंडू फरार आणि हा चौकार. पुन्हा एकदा मागेला औषधाचा चेंडू. पाहूया काय होतंय. पुन्हा चेंडू फरार आणि हा चौकार. शिवरायांचा चावा आणि मारल्या या 4 धावा. कडा वा काय खेळ करते बलवीर. धावसंख्याला 45. 45. ऑफसाईड मागला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू फरार आणि एक चौकार. आखरी गेंद. धावसंख्या ती 49. असंच खेळत राहा बलवीर. अगर टीम को जिताना है तो तुम्हें मारना पड़ेगा. चौका छक्का. धाव संख्या फक्त एकच. मिसफिल्डिंग. 2 धावा पूर्ण. दमलेल्या अवस्थेमध्ये बलवीर. धाव संख्या झाली आहे ती 51. ओव्हर समाप्त. सहा चेंडू 40 धावा. बॉलर्स नेम सांगा. बॉलर्स नेम. ओमकार. बाबूलाल कटारिया. राम अवतार. ओके राम अवतार. पाहूया काय करतोय हा राम अवतार. पुढे मांडण्याचा प्रयत्न. चेंडू फरार. पुन्हा 4 धावा. लोंढे काकांनी 4 धावा. पुढे मांडण्याचा प्रयत्न पण पूर्णपणे बीट झाल्यात ते.
डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. शेवटचे 3 चेंडू बाकी असताना 36 धावांची गरज. अभी नहीं चलेगा इक्का दुक्का, हो गया कैच के छक्का. दोन चेंडू बाकी असताना पुन्हा एकदा बलवीर राम अवतार आणि हा पुन्हा एकदा चौकार. काय मला इथे पुरा नाही. $59. उत्कृष्ट कडा आणि पुन्हा एकदा चौकार. मॅच समाप्त. धावा संख्या झाली 63. 28 धावांनी विजय झालाय तो बीबीटी गोडस्लॉवे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि सामनावीराचा किताब ज्यांनी घेतलाय तो ज्यांनी सामनावीराचा किताब घेतला असा शांताप्पा